राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपदासाठी फोन आल्याची माहिती मिळते। त्याच पार्श्वभूमीवर आज राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्नी शालिनी विखे पाटील यांनी देखील नागपुरात त्या दाखल झाल्या आहेत। तर शालिनी विखे पाटलांशी या संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। आपण बघूया। राधाकृष्ण विखे पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते यांचं मंत्रिमंडळामधील स्थान निश्चित झालेलं आहे। विखे साहेबांच्या कुटुंबीय त्यांच्या पत्नी आपल्या बरोबर आहेत। वहिनी, काय प्रतिक्रिया येते? साहेबांना परत एकदा वर्णी लागते। नमस्कार। खरं तर मला मनापासून आनंद झालेला आहे की भारतीय जनता पक्षाने आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब असतील, माननीय अमित शाह साहेब असतील, माननीय नड्डा साहेब असतील, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब असतील, या सर्व लोकांनी जे साहेबांवर जो विश्वास ठेवलेला आहे आणि हे विश्वास ठेवून आता जे काय आज त्यांनी मंत्रिपदासाठी माननीय बावनकुळे साहेब यांनी सकाळी फोन केला की आपल्या शपथविधीसाठी या, निश्चितच मनापासून आम्हाला सर्वांना आनंद झालेला आहे। यावेळेची निवडणूक फार चुरशीची आणि फार रंजक झाली तुमच्या इथली। अनेक जण साहेबांना पाडण्यासाठी जोरदार ताकद लावली जात होती। अनेक वेगवेगळे आरोप प्रत्यारोप झाले। अशा सगळ्या पूर्ण याच्यातून म्हणजे सुजय विखेंचा एक धक्का नुकताच बसला होता, त्यानंतर सुद्धा साहेबांच्या विरोधात मोठ्या प्रमाणामध्ये विखे साहेबांच्या विरोधात तिथे रणनीती रखली गेली। या सगळ्यांना साहेब उरून पुरले असं म्हणायचं? खरं वास्तविक पाहता नगरचं जे इलेक्शन होतं ते वेगळं होतं आणि आपल्या शिर्डी मतदारसंघातलं इलेक्शन जे आहे, आमच्या मनामध्ये कधी अशी आम्हाला शंका नव्हती की साहेब म्हणजे याच्यामध्ये हे दिलं। आम्हाला सर्वांना असं वाटत 100% ते विजयी होणारच आहे, पण थोडंफार मताधिक्य कमी होईल। जे मागच्या वेळेस 87,000 होतं त्यावेळेस 70,000 आलं। परंतु सर्वसामान्य लोकांच्या हृदयामध्ये जे काही विखे पाटील परिवारांनी आमच्या सहकार्याने जी जागा केलेली आहे, निश्चित आमचा विजय निश्चित होता। त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये ती मात्र शंका नव्हती। आज काय विशेष सेलिब्रेशन कुटुंबियांचं सगळ्यांचं? तसं काही नाही, म्हणजे नेहमीप्रमाणेच जनतेमध्ये राहून जनतेचं काम करणं आणि त्यांचे प्रश्न सोडवणे याच्यामध्येच आमचा वेळ जात असतो आणि त्याच्यामध्येच आम्हाला खरा आनंद असतो। साहेबांसाठी काय खास गोड बेत? नाही, असं काही नाही। शिर्डीला आल्यावर नाही, तसं काहीच नाही। साईबाबाची श्रद्धा आणि सबुरी हा जो मंत्र आहे त्या पद्धतीने आपण काम करतो। धन्यवाद। सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।